नमस्कार, मी आपला गजानन कावरके, क्रांतिकारी शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष। महत्त्वाच्या विषयावर आज आपण फेसबुकच्या माध्यमातून बोलणार आहोत। तो महत्त्वाचा विषय म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या पंचायत समिती शेनगाव येथील मौजे धनगरवाडी येथील विहीर चोरीच्या प्रकरणावर आपण त्या ठिकाणी बोलणार आहोत। खरं तर भावांनो, एका शेतकऱ्यांची विहीर त्या ठिकाणी चोरीला जाते, याचं हे दुर्दैव म्हणावं लागेल आणि पंचायत समितीच्या भोंगाळ कारभाराकडे त्या ठिकाणी लक्ष वेधले जाईल। खरं तर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन विहीर, गायगोठा याची अनेक कामे हे कामे न करता त्या ठिकाणी सदरील लोकांनी म्हणजेच कार्यालयीन लोकांनी त्या ठिकाणी बिले उचलण्याचा प्रकार त्या ठिकाणी उघडकीस आलेला आहे। माझं स्पष्ट म्हणणं आहे, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुख्य आरोपींना त्या ठिकाणी पाठीशी घालत आहेत का? त्यांच्यावर कृपा आशीर्वाद त्या ठिकाणी देत आहेत का? त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जे काही खडसे, देशपांडे यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि एका वाकुडकर नावाच्या व्यक्तीवर त्या ठिकाणी कार्यमुक्त करण्याची कार्यवाही या जिल्हाधिकारी महोदयाने केली। मग याच्यामध्ये जे काही महत्त्वाचा विभाग आहे म्हणजे MRGS मधील जो काही विभाग आहे त्याचा क्लर्क याला का दोषी नाही ठरवलं? याच्यावर का कार्यवाही नाही झाली? यांनी काही देवाणघेवाण केली का आपल्यासोबत आणि यांना पाठीशी घालण्याचं काम आपण करत आहात का? त्यानंतर जे काही लेखा विभाग आहे, लेखा विभागातले जे काही कर्मचारी आहेत, तत्कालीन कर्मचारी, आता कार्यरत असले कर्मचारी, यांचा काही दोष नाही का? यांनी बिले टाकले नाहीत का? मग यांच्यावर कार्यवाही का नाही? यांना पाठीशी का घालण्याचं काम आपण करता? तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग तुम्ही जर तिथल्या रोजगार सेवकांना दोषी ठरवत असाल, तिथल्या त्या देशपांडेंना दोषी ठरवत असाल, त्या वाकुडकरांना कार्यमुक्त करण्याचा दोषी ठरवत असाल, मग BDO काय करत होता? तत्कालीन जे काही BDO होते ज्यांच्या कार्यकाळामध्ये हे कामं घडले, त्यांनी काय केलं तुम्हाला? म्हणजे त्यांनी कोणता तुम्हाला असं काय दिलं म्हणून तुम्ही त्याच्यावर कार्यवाही करत नाहीत? माझं स्पष्ट सांगणं आहे जिल्हाधिकाऱ्यांना, करायची असेल कार्यवाही तर जेवढे काही दोषी असतील तेवढ्यावर कार्यवाही करा, अशी थातूरमातूर कार्यवाही करू नका। म्हणजे तुम्हाला वरिष्ठांचा रेटा आला, मंत्रालयातून काही दाबदबाव आला तर 4-2 लोकांवर कार्यवाही करता प्रकरण दाबण्याचं काम करता का? चालणार नाही। लक्षात ठेवा, असा जर भ्रष्टाचार तुम्ही जर या ठिकाणी करत असाल आणि या भ्रष्टाचारी लोकांना, जे महत्त्वाचे आरोपी आहेत त्यांना जर पाठीशी घालण्याचं काम करत असाल तर हे खपवून घेतल्या जाणार नाही। क्रांतिकारी शेतकरी संघटना याच्या विरोधात 9 तारखेला मोठं आंदोलन करेल आणि तुम्ही जर या गोष्टीला न्याय दिला नाही माननीय जिल्हाधिकारी महोदय, तर निश्चितच हे आंदोलन घेऊन मंत्रालयावर जाऊ, अधिवेशनावर जाऊ आणि तिथे या भ्रष्टाचाराच्या विरोधात पोलखोल करू, हे मात्र निश्चित आहे। यावेळेस कोणाची गळी केल्या जाणार नाही आणि माझं जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगणं आहे, तुम्ही वादीसाठी दुसऱ्यांची म्हैस मारू नका, संबंधित शेतकऱ्यांना न्याय द्या। आणि असे प्रकरण किती झालेले आहेत या पंचायत समितीच्या अंतर्गत आणि याचे मेन सूत्रधार कोण आहेत? आणि मोठे मासे पकडा, लहान लहान यांना कुठेतरी कार्यवाहीच्या याच्या खाली त्यांना लपून ठेवू नका। करायची असेल कार्यवाही तर जे काही खऱ्यानं दोषी असतील त्या दोषीवर कार्यवाही करा, जेणेकरून बाकीचे जे भ्रष्टाचार करणारे आहेत त्यांच्यावर आळा बसेल आणि भ्रष्टाचार करण्याची त्यांची कुठल्या प्रकारची ताकद होणार नाही, अशी कार्यवाही करा। अशी थातूरमातूर कार्यवाही करून 4-2 जणांवर कार्यवाही दाखवू नका, जे मेन सूत्रधार आहेत। मग त्या सदरील विभागाचे क्लर्क असतील, लेखा विभागातील कर्मचारी असतील, त्यांची नावं मी आता सध्या घेणार नाही, पण कोण कोण आहेत ते पुराव्यानिशी तुम्हाला नावं मी निश्चितच तुमच्याकडे आणणार आहे। आणि तत्कालीन गट विकास अधिकारी ज्यांच्या कार्यकाळामध्ये अशा प्रकारच्या त्यांचे रेट कार्ड ठरले होते, 10,000, 15,000, 20,000, त्यांनी अशा भरगच्च सह्या केल्या, कागद आले, सह्या केल्या, बिलं उचलून खाल्ले, शेतकऱ्यांचे नावं त्या ठिकाणी दाखवले, त्यांच्यावर कार्यवाही करा। मोठाला मासे हाना, हे गोरगरीब यांच्यामध्ये घेऊ नका। करायची असेल तर कार्यवाही त्यांच्यावर करा, नसता या भ्रष्टाचारामध्ये कोण कोण आहे, काय काय आहे, कसं आहे, हे संबंध हिंगोली जिल्ह्यासहित महाराष्ट्राला आम्ही निश्चितच 9 तारखेला जे काही आमचं आंदोलन होईल त्याच्यातून आम्ही दाखवून देऊ।